रायगडच्या पेड तालुक्यातील वडखळ परिसरामध्ये अलिबागला जोडणाऱ्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। त्यामुळे वाहन चालकांना मोठीच कसरत करावी लागते। खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात आलेले पेवर ब्लॉक सुद्धा निखळून बाहेर आले। वडखळमध्ये सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवरती पर्यायी मार्ग म्हणून कोट्यावधी रुपयांचा सुप्रीम कॉन्ट्रॅक्टर या कंपनीकडनं 2017-18 मध्ये उड्डाणपूल तयार करण्यात आला। मात्र या उड्डाणपुलावरील स्लॅब कोसळला आणि त्यामुळे पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा नमुना समोर आला। कोसळलेल्या स्लॅब सध्या सिमेंट आणि खडीच्या सहाय्याने बुजवण्यात आलेत। मात्र वाहन चालकांमध्ये या पुलावरनं वाहनं चालवताना भीतीचं वातावरण दिसून येतंय। रायगड जिल्ह्यातल्या पेन तालुक्यात असणाऱ्या वडखळ शहराजवळ सध्या मोठ्या प्रमाणात रस्त्याला खड्डे पडलेत। एवढंच नाहीये तर अनेक भागांमध्ये खड्डे बुजवण्यासाठी वापरलेले पेवर ब्लॉक आहेत ते देखील दबल्यामुळे अनेक वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। सध्याची ही परिस्थिती आपण बघितली तर वडखळ जवळचं हे दृश्य आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं तर जागोजागी मोठ्या प्रमाणात या पेवर ब्लॉकचा जो मुलामा आहे तो सध्या निखळून गेलेला आहे आणि त्यामुळे अनेक भागांमध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि वाहन चालकांची तारेवरची कसरत आहे ती सध्या सुरू झालेली आहे। आपण बघितलं तर अनेक वाहन चालक आहेत ते जीव मुठीत घेऊन या ठिकाणी प्रवास करतात। काही वाहन चालक आहेत त्यांच्याशी थेट बातचीत करूयात। दादा, अनेक ठिकाणी खड्डे पडलेत, कसा त्रास सहन करायला लागतोय? सुधारायला पाहिजे। गव्हर्नमेंट आता एवढे वर्ष आपण ऐकतो की गोवा रोड व्हायला पाहिजे लोकांची मागणी आहे नेहमीची, पण अजून होत नाही। गणेश मापळकर, ABP माझा, रायगड।